राज्य शिक्षण मंडळाच्या नवीन शिक्षण आराखड्यात भगवद्गीता, मनाचे श्लोक यासह मनुस्मृतीचे श्लोक सामील करण्यात आले आहे. ते तात्काळ रद्द करावे अशी मागणी रिपब्लिकन सेना हिंगोली जिल्ह्याच्या वतीने पोलीस निरीक्षक औंढा GS राहिरे यांच्या मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. नवीन शैक्षणिक आराखड्यात राज्य सरकारकडून शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात मनाचे श्लोक आणि भगवद्गीता बरोबरच मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्यात येत आहे. तो भारतीय संविधानाच्या मूल तत्वाला मारक आहे. एखाद्या विशिष्ट वर्णाचे किंवा जातीच्या धार्मिक बाबीचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश करून इतरांवर लादणे चुकीचे असून बहुजन समाजाच्या शैक्षणिक धोरणावर गदा आणणारे आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. राज्य शिक्षण मंडळाने शैक्षणिक अभ्यासक्रमात नव्याने सामील केलेले मनुस्मृतीचे श्लोक तात्काळ वगळावे अशी मागणी रिपब्लिकन सेना हिंगोली जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे. येथे महाराष्ट्र शासनाचे शिक्षण मंत्री केसरकर यांनी जो शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचे जे काही श्लोक दिलेले आहेत, जी मनुस्मृती या देशातील शूद्रांना, अतिशूद्रांना, दलितांना, गरिबांना, महिलांना मानाचं स्थान देत नाही, जी की खालच्या पातळीवरचं मानते, अशा मनुस्मृतीतील श्लोक ह्या अभ्यासक्रमामध्ये देऊन येणाऱ्या पिढीमध्ये हे राज्यकर्ते, हे सरकार मनुस्मृती लागू करण्याचा जो कायद्याचा कट करत आहे, त्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष माननीय किरणभाऊ घोंगडे यांच्या नेतृत्वामध्ये औंढा नागनाथ येथे आम्ही येथील पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन या प्रकार थांबावा आणि हा श्लोक, मनुस्मृतीतील श्लोक जे की असमानता दर्शवितात, ज्या घटनेचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या मनुस्मृतीचं दहन करून इथल्या सर्वसामान्य माणसाला न्याय दिलेला आहे, समता दिलेली आहे, या समतेचं असमानतेमध्ये परिवर्तित करण्याचं हे सरकार जो कट करत आहे, त्या कटाचा निषेध म्हणून आम्ही आज हा निवेदन दिलेलं आहे. आणि निवेदनावर रिपब्लिक सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे, प्राध्यापक भीमानंद काळे, विकी भालेराव, राहुल पुंडगे, नितीन गव्हाणे, विनोद जोगदान, करण फुनसे, दिलीप लोणसे, कपिल भोकरे, राहुल पुंडगे, प्रभाजी घोंगडे, प्रतापराव घोंगडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जो जातीवादी निर्णय घेतलेला आहे, जी मनुस्मृतीतले श्लोक अभ्यासक्रमामध्ये लादण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात येलेलं आहे. सर्वप्रथम रिपब्लिकन सेना युवा आघाडी महाराष्ट्र कमिटीच्या वतीनं मी जातीवादी दीपक केसरकर यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि या निमित्तानं त्यांना या ठिकाणी आवाहन करतो, या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री असेल की त्यांच्या मंत्र्यांना आवाहन करतो की आपण घेतला जो निर्णय आहे हा आपण तात्काळ रद्द करावा. आणि राहिरे साहेब यांना निवेदन दिले आहे की जो महाराष्ट्र सरकारचा शिक्षण मंत्र्यांनी जो समुदायाचा तो केलेला आहे, त्यांना असं मागणी केली की मनुस्मृतीचे जे श्लोक आहेत ते शिक्षणात सुद्धा अभ्यासक्रमात आणण्याचा त्यांनी जे निर्णय घेतला त्याचा आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करतो. आणि याच्यानंतर जर त्याचा काही निर्णय समजा तुम्ही लागू करत असाल तर युवा प्रदेशाध्यक्ष रिपब्लिकन सेना किरणभाऊ घोंगडे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रभर जन आंदोलन करू.